शेतकरी बांधवांनो, कधी-कधी शासकीय योजना मिळवण्यासाठी आपल्याला किती कागदपत्रे द्यावी लागतात, किती वेळा कृषी कार्यालयाचे फेरे मारावे लागतात ना. मग आता ही सगळी धावपळ थांबणार आहे, कारण भारत सरकार घेऊन आलंय युनिक फार्मर आयडी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत युनिक आयडी म्हणजे काय, तो कसा मिळवायचा, त्याचे फायदे काय आहेत आणि भविष्यात शेतकऱ्यांना यातून कोणते बदल दिसतील. तर आपण आधी बघू युनिक फार्मर आयडी म्हणजे काय. असं का आपल्याकडे जसं आधार कार्ड असते तसं आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे एक वेगळा क्रमांक, युनिक फार्मर आयडी. हा एक डिजिटल रेकॉर्ड असेल ज्यात शेतकऱ्यांचं नाव, शेताचं क्षेत्रफळ, गट नंबर, कोणतं पीक घेतलंय, सिंचनाची पद्धत, बँक अकाउंट, सगळी माहिती एकाच ठिकाणी साठवली जाईल. आता हा फार्मर आयडी मिळवायचा कसा, तर हा आयडी मिळवण्यासाठी तुम्हाला खूप सोपी प्रक्रिया करायची आहे. तर नोंदणी कुठे करायची मग? CSC सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा तालुका कृषी कार्यालय आणि काही राज्यात ऑनलाईन पोर्टल पण उपलब्ध आहे. तर कोणती कागदपत्रे लागतात त्यासाठी? आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, मोबाईल नंबर. नोंदणी पूर्ण झाली की तुम्हाला मिळते तुमचा खास युनिक फार्मर आयडी. तर युनिक फार्मर आयडी आपल्याला मिळाला तर त्याचे फायदे काय आहे? आता खरी गोष्ट पाहूया, या आयडीमुळे शेतकऱ्यांना काय मिळणार आहे. तर सरकारी योजना थेट शेतकऱ्यापर्यंत, खतं, बियाणं, यंत्रसामुग्रीवरील अनुदान सहज मिळेल किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा, कर्जमाफी सगळं थेट तुमच्या खात्यात. कुठलेही कागदपत्रे जमा करायची तुम्हाला गरज पडणार नाही. कर्ज आणि बँक सुविधा सोप्या होईल. जसं आपल्याला बँकेत जर लोन घ्यायचं असलं तर आपल्याला कागदपत्र द्यावं लागतं, तर ते तुम्हाला काही द्यावं लागणार नाही. किंवा बँकेला थेट तुमची जमीन आणि पिकाची माहिती एका क्लिकमध्ये दिसेल, त्यामुळे कर्ज मंजुरीला उशीर होणार नाही. तर तसंच तुमचा रेकॉर्ड जो आहे तो सगळा डिजिटल राहील. कोणत्या हंगामात कोणतं पीक घेतलं, किती क्षेत्र आहे, हे सगळं सरकारकडे डेटा उपलब्ध राहील. आणि भविष्यामध्ये ऑनलाईन मार्केटिंगमध्ये समजा नाम सारख्या मार्केटमध्ये शेतकरी थेट नोंदणी करून आपला माल विकू शकेल. खरेदीदार पण थेट शेतकऱ्याशी जोडले जातील. योजना फक्त आणि मेन म्हणजे ह्या योजनेचा लाभ फक्त खरे शेतकरीच घेऊ शकतील, कारण सगळं ऑनलाईन त्याचा रेकॉर्ड राहील आणि बनावट लाभार्थी त्यांना मिळणार नाही. आणि मेन म्हणजे भविष्यात त्याचा आणखी उपयोग होऊ शकतो. युनिक आयडीमुळे भविष्यात शेतकऱ्यांना अजून अनेक सेवा जोडल्या जाणार आहेत. जसं की हवामान अंदाज थेट तुम्हाला मोबाईलमध्ये मिळेल, ड्रोनद्वारे कीड नियंत्रण किंवा प्रिन्सिपल फार्मिंग सोपं होईल आणि पिकांच्या बाजारभावाची अचूक माहिती मिळेल. हे सगळं भविष्यात आपल्याला मिळेल. म्हणजेच युनिक फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी डिजिटल पासपोर्टच ठरणार आहे, जर त्याचा जसं सांगतात त्या दृष्टीने त्याचा जर हे झाला, म्हणजे तो जर कार्यान्वित झाला तर. तर शेतकरी मित्रांनो, युनिक फार्मर आयडीमुळे योजना मिळवणं सोपं, पारदर्शक आणि जलद होणार आहे. तुम्ही अजून नोंदणी केली नसेल तर लवकरच जवळच्या CSC सेंटरमध्ये किंवा कृषी कार्यालयात जाऊन करा. आणि तुमचं काय मत आहे? हा युनिक आयडी शेतकऱ्यांचं आयुष्य खरंच बदलून टाकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतीविषयी बोलू काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.